प्रश्न असा आहे करंट अफेअरचा आपल्या समोर पहा. करंट अफेअरचा प्रश्न कसा आहे पहा की भारतातील पहिले तरंगते ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आले आहे. भारतातील पहिलं तरंगत ग्रंथालय कोठे सुरू करण्यात आलेलं आहे, म्हणजे पाण्यावर तरंगणारं ग्रंथालय पुस्तकालय हे सुरू करण्यात आलेलं आहे भाऊ पश्चिम बंगालमध्ये. मग त्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहूया. भारतातलं पहिलं तरंगत ग्रंथालय म्हणजे वाचनालय म्हणजे एक पुस्तकालय जे पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, जे तरंगत असणार आहे, फ्लोटिंग असणार आहे. मग त्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहूया की पहा, भारतातील पहिले तरंगत ग्रंथालय ज्याला आपण बोट लायब्ररी म्हटलंय. काय म्हटलंय? बोट लायब्ररी. आणि हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये कलकत्ता येथे कोणत्या नदीवर? हुगळी नदीवर. कारण कलकत्ता हे शहर हुगळी नदीच्या काठी वसलेलं आहे आणि हुगळी नदीवर सुरू करण्यात आलेलं आहे. द यंग रीडर बोट लायब्ररी. द यंग रीडर बोट लायब्ररी हे नावाचे हे ग्रंथालय वेस्ट बंगाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन द्वारे चालवले जाते. त्या लायब्ररीचं नाव काय पहा? द यंग रीडर्स बोट लायब्ररी हे त्या लायब्ररीचं नाव आहे, ग्रंथालयाचं नाव आहे, जे वेस्ट बंगाल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन द्वारे हे चालवले जाते. जिथे बोटीतून प्रवास करताना 500हून अधिक पुस्तके वाचण्याची सोय करण्यात आलेली आहे. असं एक छोटीशी लायब्ररी आहे, जे पाण्यावर तरंगणारी ही लायब्ररी आहे, बोटमध्ये आहे. पण कुठे आहे? बोटवर आहे. आणि ठिकाण कलकत्ता हुगळी नदीवर आहे पश्चिम बंगालमध्ये. कारण कलकत्ता शहरच हे हुगळी नदीच्या काठीच्या वसलेलं आहे. वैशिष्ट्य, हे ग्रंथालय मिलेनियम पार्क ते बेलूर मठापर्यंत प्रवास करते. मिलेनियम पार्क ते बेलूर मठापर्यंत प्रवास करते. पुस्तके यामध्ये बंगाली, इंग्रजी आणि हिंदी अशा 3 भाषातील पुस्तकांचा समावेश आहे. 3 भाषातले हे बंगाली, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांमधले पुस्तक आहेत. अशा प्रकारचा हा जबरदस्त तरंगत ग्रंथालय जे पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता शहरामध्ये हुगळी नदीच्या काठावर सुरू केलेलं आहे. त्याचं नाव पण इथं पहा, नाव पण लक्षात ठेवा. द यंग रीडर्स बोट लायब्ररी हे त्या ग्रंथालयाचं नाव आहे. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा जबरदस्त माहितीसाठी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.